लिहा टॉपिक लिहा जी के सॉरी सब्जेक्ट लिहा सब्जेक्ट लिहा जी के जी फॉर न्यूट्रिशन चालू आहे आणि टॉपिक लिहा पोरांनो आज न्यूट्रिशनमध्ये आपलं बघा कार्बोहायड्रेट झालं प्रोटीन झालं फॅट झालं आणि व्हिटॅमिन चालू आहे आणि व्हिटॅमिनमधले ए आणि बी व्हिटॅमिन झालेलं आहे. अरे बरोबर की नाही तुम्ही नव्हते ए आणि बी व्हिटॅमिन झाले बरोबर ना भाऊ सम्यक भाऊ. हो सर. लिहा टॉपिक लिहा न्यूट्रिशन न्यूट्रिशन आणि सर विटॅमिन बी मधले टाइप्स झाले. याच बेटा काय म्हणतात रे B1 ला सांगा बरं तुम्ही कोण रिव्हिजन करता का नाही बघू द्या मला B1 ला काय म्हणतात B1 थायमिन थायमिन यस थायमिन. अरे वाचा रे पोरांनो लिहून देतो ना ते वाचा ठीक आहे. बरं बी मध्ये बी कॉम्प्लेक्स मध्ये किती विटॅमिन आहेत एकूण B1 2 3 4 असे किती आहेत भाऊ 8 आहेत रे 8 आहेत 8. त्याच्यामध्ये 4 नाही आहे 8 नंबरचा नाही आहे हां 10 नंबरचा नाही आहे 11 नंबरचा नाही आहे 1 ते 12 मध्ये हे 4 नाही आहेत म्हणजे 8 राहिले आहे की नाही 12मधून 4 गेले 8 राहिले. बी कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला बी कॉम्प्लेक्समध्ये किती विटॅमिन आहेत पोरांनो 8 विटॅमिन आहेत. प्रश्न येतो तुम्हाला ठीक आहे. आणि मग एचं काय आहे नाव बीचं नाव काय आहे हे आपण शिकलो की नाही रे. बीला B1ला काय म्हणतात B2ला काय म्हणतात B3ला काय म्हणतात शिकलोय आपण हे बरोबर की नाही. B6ला पायरिडॉक्सिन म्हणतात पायरिडॉक्सिन बरोबर नाही. त्यानंतर B7ला बायोटीन म्हणतात हां. हे एकूण जे 8 आहेत बी कॉम्प्लेक्समधले 8 ते आपले झालेले आहेत. आज आपण बाकीचे जे राहिलेत विटॅमिन किती आहेत विटॅमिन एकूण ए बी सी डी नाही बेटा चालू आहे ते दिसत नाही आता ते लपून ठेवलं आपण ABCDE के एवढे ए आहे. या एचं इंग्लिशमध्ये नाव काय आहे पोरांनो रेटिनॉल आहे रेटिनॉल आहे की नाही रेटिनॉल आहे. त्यानंतर बी कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला बी कॉम्प्लेक्स. सी आहे एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात त्याला. डी आहे कॅल्सिफेरॉल. त्यानंतर ई आहे टोकोफेरॉल हां. आणि हे काय याला हे के एक आहे. मग आता आपल्याला पाहायचे पोरांनो बघा ए आणि बी झालेलं आपलं CDEK आपण पाहून घेऊया आज ठीक आहे. आणि मिनरल पाहूया आणि वॉटर पाहूया आणि याचा संपून टाकूया एकदा खूप दिवसापासून चाललं आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन बऱ्यापैकी तुमचं छान झालं बरं का. तुम्हाला कार्बोहायड्रेट्स माहीत आहे की नाही रे. कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला 70 to 75% काय भेटतं रे पोरांनो एनर्जी भेटते कॅलरी भेटते बरोबर की एनर्जी भेटते एनर्जी. अरे बरोबर की नाही. मग ती कशापासून भेटतं तुम्हाला माहिती आहे धान्यापासून जे तांदूळ असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल नागली असेल वगैरे आपल्या आपल्या याच्याकडे ते हां ठीक आहे. तर याच्यापासून काय भेटतं आपल्याला कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके याच्यापासून भेटतात कर्बोदके किंवा आपण म्हणतो फळापासून भेटतात फळामध्ये किंवा ज्याच्यामध्ये शुगर आहे ज्याच्यामध्ये गोड आहे गोड त्याच्यापासून काय भेटतं पोरांनो आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. मी तुम्हाला असं सांगितलं होतं. मग साखर खातो आपण साखरेपासून काय भेटतं कार्बोहायड्रेट भेटतात साखर बरोबर की नाही शुगर. त्यानंतर आपण प्रोटीन बघितलं प्रथिने जे कशापासून भेटतात ते प्रथिने डाळीपासून डाळ खातो ना आपण. मग ती तुमची कोणती पण डाळ असेल तूर डाळ असेल मूग डाळ असेल मसूर डाळ असेल चना डाळ असेल त्यानंतर उडीद डाळ असेल आणखीन कोणत्या डाळी आहेत हां म्हटलं ना तूर मसूर म्हटलं ना तूर मसूर मूग उडीद हां चना डाळ ठीक आहे. या डाळीपासून प्रोटीन भेटतं ठीक आहे. दुधापासून पण प्रोटीन भेटतं पोरांनो. आणि सर दुधापासून जितके बी पदार्थ बनतात त्याच्यापासून पण प्रोटीन मिळतं आणि नॉनव्हेज पासून पण चवळी यस चवळीपासून पण चवळीची पण डाळ आहे. हे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला की ज्या पदार्थामध्ये शुगर आहे साखर आहे त्याच्यापासून भेटतात कार्बोहायड्रेट्स. ज्या पदार्थापासून डाळ भेटते डाळ तयार होते त्याच्यापासून भेटतात प्रोटीन आणि फॅट जे आहेत ज्या पदार्थापासून पोरांनो
ज्या पदार्थांमध्ये ऑइल असतं ते सर्व पदार्थ फॅटी. ठीक आहे, ऑइल. मग आता मला सांगा, शेंगदाणा जर घेतला, ठीक आहे, हां, शेंगदाणा माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये तेल असतं की नाही रे? मग आता त्याच्यापासून काय भेटतं आपल्याला? फॅट भेटतं. ठीक आहे, हे लक्षात राहील की नाही तुमच्या? मग ज्याच्यापासून तेल मिळतं, सोयाबीनपासून सर्वात जास्त फॅट सोयाबीनपासून मिळतं, कारण सोयाबीनमध्ये तेल असतं. सोयाबीनपासून पण सोयाबीनचं तेल असतं. करडी आहे, तेल आहे, जे काही तेल ज्या ज्या पदार्थापासून किंवा पिकापासून तेल मिळतो त्याला नारळापासून तेल मिळतं. काय रे? बदामाचं तेल. हा, कच्चा बदाम. सर कोकोनट पण तेल शकते ना सर? कशापासून? सर सनफ्लावरच्या बियांनी. हा, ज्या यस सूर्यफूल, सनफ्लावर, हे सर्व यांच्यापासून काय, ज्या पदार्थापासून तेल मिळतं ते फॅट समजून घ्यायचं. आपण लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला. आणि त्यानंतर आपण मग बघितलं त्यानंतर आपण काही विटॅमिन बघितले. विटॅमिन ए आणि बी बऱ्यापैकी आपण बघितलेलं आहे. आता विटॅमिन सी आपण बघूया. ठीक आहे, तुम्ही स्टार करून लिहायचे विटॅमिन सी. विटॅमिन सी. या विटॅमिन सीला पोरांनो ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात. काय म्हणतात? ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात विटॅमिन सीला. आणि जे जे थोडे आंबट फळं आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये विटॅमिन सी असतं. मग आता तुम्ही संत्री घ्या, मग लिंबू घ्या, ठीक आहे, किंवा पपई घ्या, हां, किंवा मोसंबी घ्या, मँगो घ्या, ज्याच्या चिंच घ्या, ज्या पदार्थामध्ये ज्या फळामध्ये थोडं ते त्याच्यामध्ये काय असतात? ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये, किंवा विटॅमिन सी मिळतं. आणि पोरांनो, विटॅमिन सी आपल्याला, जर तुम्हाला लवकर म्हातारं व्हायचं नसेल, कुणाला म्हातारं लवकर व्हायचं आहे का निर्विका? कुणाला वाटते का पटकन म्हातारं व्हावं, काठी घेऊन चालावं? हां, कुणाला वाटतं का माझे केस पांढरे व्हावेत? हां, आणि मग पांढरे झाले की मम्मीसारखी, मग पप्पासारखी काहीतरी काळं लावावं, असं वाटतं का? कुणाला वाटतं का लवकर म्हातारं व्हावं? आहे की नाही? मग ते म्हाताऱ्या माणसं कोणतरी मग मला यावं, हां, कोणतरी मदत करावी. जसं आपण म्हाताऱ्या माणसाला इकडचा रस्ता तिकडं नेऊन त्यांना सोडतो, तसं मला पण कोणतरी पटकन मी म्हातारा झाले की पटकन यावं, त्यांनी मला रस्ता क्रॉस करून द्यावा. कोणी मला चष्मा नाही सापडला तर कोणी पटकून द्यावं. हां, मी असं कोणाला वाटतं का मी मस्तपैकी बाजूवर म्हातारा होऊन बसावं, हां, सगळ्यांनी मला चहा द्यावा, असं कोणाला वाटतं का? असं वाटतं का निर्विका कोणाला? जर तुम्हाला लवकर म्हातारं व्हायचं नसेल ना निर्विका, तुम्ही विटॅमिन सी जास्त प्रमाणात खायचं. तुम्हाला जर लवकर म्हातारं व्हायचं असेल तर मग तुम्ही विटॅमिन सी खायचं नाही, लवकर म्हातारं व्हायचं. कळलं का? तुमच्या म्हणजे चेहऱ्यावर म्हातारपण जर द्यायचं नसेल, तुम्ही जास्तीत जास्त पदार्थ विटॅमिन, म्हणजे जास्तीत जास्त विटॅमिन सी जे मिळते ना ते खायचं. आंबट. कळतंय का? विटॅमिन सी आपल्या आवडत्या फळांमध्ये पण राहतात, जसे की बोर, आवळे, अजून ते ग्रीन ऍपल, चिंच. यस. मग आता हे तुम्हाला सर्व पदार्थ तुम्हाला आवडतात ना, हे मग हे खायचं जर तुम्हाला लवकर म्हातारं व्हायचं नसेल तर. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही हे विटॅमिन सी जर तुम्हाला व्यवस्थित भेटलं नाही, तुम्ही खालो नाही, हां, तर ते काय करतात, आपल्या जे स्किनचं आहे ना, स्किन जे आहे ना आपले, म्हातारा आपण कधी दिसतो, स्किन जर अशी सुरकुती झाली, हां, तर ते, हां, ठीक आहे, किंवा आपले कॅल्शियम जे आहे, हाडं जे आहे, हाडं जर आपले आहेत ना, बोन्स आहेत ना, ते बोन्स देखील त्याच्यामुळे काय होतात, थोडे हे सॉफ्ट होतात, मऊ होतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हातारपण येतं. आणि दुसरं जे आपले हे आहेत, हिरडे आहेत दाताचे वरती असतात ना, वरती, त्याच्यामधून ब्लड येतं. जर तुम्ही जास्त प्रमाणात, म्हणजे पुरेशा प्रमाणात
जास्त हे नाही, पुरेशा प्रमाणात जे आवश्यक आहे तेवढं जरी नाही खाल्लं तर मात्र तुमच्या हिरड्या सुजणं, हे कधी काही काही जणांची सुचतात बघा, हे हिरड्या सुजतात, दात सुजतात, दाताच्या वरती सुजतात, माहिती आहे का? मग सुचतात काही काही लोकांचे. तर ते कशामुळे होतं पोरांनो? त्याच्यातून ब्लड येतं त्याच्यामधून, तर ते येतं व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात तुम्ही नाही खाल्लं तर. त्याचबरोबर तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो. ठीक आहे, ते द्राक्षच खायचं म्हणून तो लवकर म्हातारा नाही झाला. ठीक आहे, औरंगजेब साला द्राक्षच खायचं राहायचं तो, बरोबर की नाही? ठीक आहे, ते असं हे व्हिटॅमिन सी आहे. राहील लक्षात पोरांनो एवढं? अरे व्हिटॅमिन सी लक्षात राहील का? हो सर. नक्की ना? चला लिहा, व्हिटॅमिन सी लिहा आणि त्याच्या पुढे लिहा. तर विटॅमिन सी म्हणजे खाल्ल्यानंतर आंबट लागते का? हो, कुठला येते का त्याच्यात? लिहा, खाली लिहा ॲरो दाखवून, नन ॲज, पूर्ण लिहायचं. खाली लिहा एक ॲरो करून, नन ॲज. या व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ॲसिड देखील म्हणतात. SASCOR. पण तुम्ही विसरून जाता ना, मी सांगतो पहिल्या सुरूला पण तुम्ही दुसऱ्या सुरूला विसरून जाता. आता मी विचारलं व्हिटॅमिन एला काय म्हणतात, रेटिनॉल विचारलं ते. नन ॲज एस्कॉर्बिक ॲसिड. सर एस्कॉर्बिक ऍसिडला हायलाइट करायचं. मग करायचं निर्विका. ठीक आहे, दुसरा ॲरो दाखवा आणि लिहा सोर्सेस. यांना जे आता मी तुम्हाला फळं सांगितले ना, हे संत्री, लिंबू, आवळा, टोमॅटो, काय काय जे जे काही सांगितले ते, आंबट, मँगो सांगितला, चिंच सांगितला, यांना सायट्रस फ्रूट म्हणतात. काय म्हणतात? लिहा सायट्रस. हां, पुढे लिहा सोर्सेसमध्ये लिहा सायट्रस फ्रूट्स. सर पुढेच लिहायचं ना सोर्सेसच्या? येस, सायट्रस फ्रूट्स म्हणजे आता सायट्रस फ्रूट्समध्ये काय काय आले, इन ब्रॅकेटमध्ये लिहा वाटल्यास. इन ब्रॅकेटमध्ये ऑरेंज, मँगो, रॉ मँगो, लेमन, आवळा, त्यानंतर तो औरंगजेब खात होता तो ते. लिहा पुढे काय दिलं, हे झाले. साफ करू का? हे लिहा आवळा, लिहा द्राक्ष, आवळा काय म्हणतात? आवळाच म्हणतात ना? आंबलाच म्हणतात वाटतं. द्राक्ष, त्यानंतर पेरू, फणस पण असतं ना रे. त्यानंतर लिहा अननस. आमच्या इथे फणसचं मोठं झाड आहे का? हो सर. फणस लागले का? हो किती? सर पक्के लागले. पक्के आहे ना? हो. ठीक आहे, तर त्याचा फोटो काढ, बघू किती लागेल, मला पाठव. आमच्या स्कूलमध्ये पण आहे, आता आम्ही जी जागा घेतली ना स्कूलसाठी, तिथं पण फणसाचे 2 झाडं आहेत, त्यांना पण फणस लागले. हो. काय
फणसला इंग्लिश नाव नका. फणसला जॅकफ्रूट. जॅकफ्रूट. हो सर. इन ल्या ब्रॅकेट क्लोज करा. हे कोणते फ्रूट झाले रे पोरांनो? सायट्रस फ्रूट. कोणते? विटॅमिन. हे सायट्रस फ्रूट. त्यानंतर पुढे लिहा टोमॅटो. आता टोमॅटो काय फ्रूट आहे का? नाही म्हटलं. हां. त्यानंतर ऑल लिफी. तर त्याच्या पुढे लिहा. हां, ऑल लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स. या हिरव्या पालेभाज्या आहेत ना त्यांच्यापासून सर्व. मग आता त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या सांगा तुम्ही, भरपूर आहेत त्या. ऑल ग्रीन व्हेजिटेबल्स. ओके. सर अननसच्या नंतर काय होतं? फणस. जे माहीत आहे लक्षात येतील ना ते लिहा. ठीक आहे, राहिलं असेल तर राहू दे, काही नाही तेवढं. तुम्हाला कळलं ना? जे थोडे आंबट आहे त्या सर्वांमध्ये सायट्रस, त्यांना सर्वांना सायट्रस फ्रूट म्हणतात. ओके. ठीक आहे, लिहा. दुसरा एक ॲरो टाका आणि लिहा it is main role in formation it is main role in formation. इन वेगळं फॉर्मेशन वगैरे. मग इन वेगळंच राहिलं ना भाऊ. इन फॉर्मेशन. कोलॅजनला ना याला हायलाईट करा. कोलॅजन. COLLAGN. कोलॅजन इन स्किन. सर कोलेजनचा अर्थ काय होतो? हे कोलॅजन एक बेटा ना एक आपल्या याला म्हणता येईल एक प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेमध्ये असतं. ठीक आहे. म्हणजे त्वचा या कोलॅजनमुळं तुमची त्वचा आहे ना ती अशी फ्रेश दिसते, म्हणजे तरुणसारखी दिसते. नाहीतर काही काहींचे असे. कळलं का? हे कोलॅजनमुळं. हे कोलॅजन हे प्रोटीन आहे एक. इट इज मेन रोल इन फॉर्मेशन कोलॅजन इन स्किन. तुमच्या स्किनमध्ये जी काही कोलॅजन असतं, स्किनमध्ये कोलॅजन असतं. कोलॅजन कुठं असतं? स्किनमध्ये असतं. लिहा. हे लिहा नाही, याला हायलाईट करा कोलॅजनला. ठीक आहे. लिहा. चौथा ॲरो टाका, याच्या पुढचा ॲरो टाका. स्कर्वी नावाचा रोग होतो. स्कर्वी, ज्याच्यातून हिरड्यातून तुम्हाला म्हटलं ना हिरडे सोजणे, हिरड्यातून रक्त येणे, त्या स्कर्वी रोगामुळं जर तुम्ही पुरेशा प्रमाणात जर व्हिटॅमिन सी खाल्लं नाही तर तुमच्या हिरड्यामधून ब्लड येतं कमी झालं तर, किंवा हिरड्या सुजतात तुमच्या. काही जणांना सुजतात. ठीक आहे, त्याच्यामुळेच ते. लिहा एक मराठीमध्येच लिहा. हिरड्या कळताल ना? हिरड्यातून रक्त येणारा. स्कर्वी. SCURVY. स्कर्वी नावाचा रोग व्हिटॅमिन सीच्या म्हणजेच एस्कॉर्बिक ॲसिड
च्या विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो. डिफिशियन्सी DE डिफिशियन्सीमुळे होतो. हा स्कर्वी जो शब्द आहे ना त्याला हायलाइट करा. स्कर्वी रोग कसा आहे कळलं ना. ठीक आहे, एवढंच लक्षात राहू द्या, बाकीचं काही नका जास्त. लिहा हा समृद्धी चार्ट ना आम्हाला 6th स्टँडर्डला होता. काय विटॅमिन डी. विटॅमिन ना. विटॅमिन येस सर. पोरांनो 5वी पासून सुरू झालं ना. हे बघा इकडे लक्ष द्या. व्हिडिओ ऑन करा 2 मिनटं सर्वांनी. व्हिडिओ ऑन करा. ये ध्यान धारणेला बसलेले व्हिडिओ ऑन करा. हां हे बघा, तुम्हाला 5वी पासून सुरू झाला ना हे अभ्यास. तुम्ही 12वी झाली, MPSCला गेलो, UPSCला गेलो, नीटसाठी गेलो. नीट म्हणजे डॉक्टर व्हायचं असेल, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर हे सगळं अभ्यास आहे. तिथे पुढे जसं पुढं जाल ना थोडं जास्त माहिती येते. जसं पुढं जाल, डिग्री कराल, सेट नेट कराल, तिथे जास्त माहिती असते, डीपमध्ये माहिती असते. पण ही माहिती सगळीकडं असते, म्हणून खूप महत्त्वाचं आहे. म्हणून संदीप ससानी सरांचा क्लास करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या नातेवाईकांना, तुमचे जे तुम्ही म्हणाल ना माझ्या खूप जवळचे आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही सांगा, त्यांचाही फायदा होऊ द्या, त्यांनाही क्लासचा लाभ घेऊ द्या. कळलं का. तुम्ही इथून पुढं जेही शिकाल प्रत्येक येतेमध्ये शिकाल. तुम्ही ज्याही वर्गात जाल ना त्या वर्गामध्ये आपण शिकवलेले तुम्हाला राहणारच. मग तुम्हाला वाटत असेल की बाबा हा शोधायचं कोण हा आहे ना, हा याला क्लासची गरज आहे, त्याला सांगायचं बाबा तू कर क्लास, मी करतोय. कळलं का. ठीक आहे, चलो. सर आम्हाला हा लेसन आहे आता 6th ला. बिलकुल आहे. तिथे उत्तरं देत राहायचं, कॉन्फिडन्स आपला डेव्हलप होतो, आहे की नाही. उत्तर द्यायचं, चुकलं तर चुकलं उत्तर द्यायचं. आणि जर तुम्ही दिलेलं उत्तर सरांनी स्वीकारलं नाही तर मग सरांना परत विचारायचं. किंवा तुम्हाला कोण सांगितले म्हटलं तर संदीप ससानी सरांचं नाव सांगायचं. ठीक आहे. त्यांना वाटलंच माझ्याशी बोलावं, सर तुम्ही काहीतरी चुकीचं शिकवलात, तर हा नंबर देऊन टाकायचा. सर त्या सरांनी शिकवला आहे तर मी काय ते त्यांना विचारा. ठीक आहे, हा नंबर घ्यायचा. 98 हा आणि हा नंबर देऊन टाकायचा. त्यांच्याशी मी बोलत राहीन. ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही, कोई प्रॉब्लेम. अभ्यासाबाबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू शकतो. बहुत बढिया. चला घ्या पुढे. आता पुढे व्हिडिओ बंद करा आणि इकडे या. घ्या दुसरं आता विटॅमिन डी. विटॅमिन डी भुईचा आवडता विटॅमिन डी. ठीक आहे. सूर्यापासून मिळतो. हां, चंद्रापासून काय मिळतो. चंद्रापासून हां चंद्रापासून काय मिळतो बघ. सनलाईट पासून मिळतो. ठीक आहे, लिहा विटॅमिन डी. सर याचं सायंटिफिक नेम कॅल्सिफेरॉल आहे ना. कॅल्सिफेरॉल. ठीक आहे. आता ह्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊया. हा जो विटॅमिन डी आहे ना पोरांनो, फक्त प्राण्यांमध्ये राहतो. एक बघा, एक लक्ष द्या, तुमचं लक्ष असलं पाहिजे पोरांनो. मी काय म्हटलं, वनस्पतीमध्ये हा विटॅमिन डी राहत नाही. विटॅमिन डी वनस्पतीमध्ये राहत नाही, कारण ते सूर्याच्या याच्यामधून ते वाहतात ना. येस. नाही, ते बनवतात सूर्याच्या ह्याच्यापासून अन्न बनवतात. ते एक स्टेरॉल नावाचं एक प्रथिन आहे.
स्टेरॉल. बघा थोडंसं लिहून देणार आहे, फक्त इथं लक्षात ठेवायचं. स्टेरॉल नावाचं एक प्रोटीन आहे, ते आपल्या शरीरात असतं, त्वचेमध्ये असतं. जसं कोलॅजन पण असतं त्वचेमध्ये. ते काय दाखवतं की तुम्ही म्हातारा आहो की नाही दाखवतं. हे काय कोलॅजन. हे स्टेरॉल काय करतं, हे स्टेरॉल करतं आपल्या सूर्याकडून. सूर्यदेव है ना, सूर्य आहे म्हणून पृथ्वी आहे. अरे सूर्य नसता तर पृथ्वी राहिली असती का? अंधार म्हणजे काय, अन्नच नसतं, या वनस्पतींना अन्न बनवलं नसतं, आणि वनस्पती नसत्या तर आपण नसतो म्हणजे पृथ्वी काहीच राहिली नसते. सूर्य आहे म्हणून सर्व सूर्य माला आहे, ठीक आहे. मग ह्या सूर्यापासून जे काही सनलाईट येतं पोरांनो, सनलाईट येतात त्याला अल्ट्राव्हायोलेट रे येतात. अल्ट्राव्हायोलेट रे म्हणतात त्यांना, अतिनील किरण म्हणतात. त्या किरणापासून स्टेरॉल काय करतं, विटॅमिन डी बनवतं. सूर्यापासून जे किरणं येतात ती किरणं त्वचेवर पडतात. त्वचेवर मध्ये कोलॅजनवर पडतात का? पडतात. पण कोलॅजन काय करत नाही, ते काय बाबा ते तुझं काम नाही, आपलं काम नाही. ते आपलं काम फक्त काय, त्वचेवशी आहे. त्वचा कशी आहे म्हणजे म्हातारं झालं दाखवायचं का कसं दाखवायचं, ते त्या कोलॅजनचं काम. पण ह्या स्टेरॉलचं काम काय, सूर्याची किरणं पडली तर त्याच्यापासून विटॅमिन डी बनवणे. कुणाचं काम आहे, या स्टेरॉलचं. आणि मग कोणते किरणं, तर अल्ट्राव्हायोलेट रे म्हणतात त्याला, किंवा अतिनील किरण म्हणतात, ती किरणं. कळलं का? आणि मग जर समजा हे स्टेरॉल जर कमी असलं एखाद्याच्या शरीरामध्ये, एखाद्याच्या त्वचेमध्ये, समजा हे स्टेरॉल कमी असलं तर समजायचं त्याला मुडदूस, त्याला काय म्हणतात, मुडदूस किंवा रिकेट्स नावाचा रोग होतो त्याला. रिकेट्स म्हणजे लहान मुलांना 10-12 वर्षापर्यंत. सर ते म्हणजे कवळ्या उन्हाने भेटतं ना आपल्याला? यस, कवळ्या उन्हामध्ये हे विटॅमिन डी जे आहे. तर स्टेरॉल काय करतं, जे कवळं ऊन आहे ते कवळं उन्हापासून विटॅमिन डी बनवतं स्टेरॉल. आणि जर ज्याच्यामध्ये सकाळीच तुम्ही, नाहीतर आता ऊन पाहिजे बाबा, उठायचं 10 वाजता उठलात, आता पाहिजे ऊन आपल्याला विटॅमिन डी, जाऊन बसतो छतावर उन्हात चाकारात, असं काही करू नका. ठीक आहे, मग येईल आजार. ते काय, मग स्टेरॉल काय करत नाही तिथं. स्टेरॉल काय करतं, जर समजा एखाद्याच्या शरीरात त्वचेमध्ये स्टेरॉल कमी असे, समजा एखाद्याच्या शरीरामध्ये जर स्टेरॉल कमी असलं तर त्यानं विटॅमिन डी बनवल का? मग नाही, कमी बनवल. मग त्याला रिकेट्स नावाचा रोग होतो. कुणाला? लहान मुलांना. किंवा लहान मुलांना जर त्यांना ऊनच भेटलं नाही, घरातच ठेवू लागले, ऊन दिलंच नाही, तरी देखील रिकेट्स नावाचा रोग होतो. आणि या रिकेट्स नावाच्या रोगानं काय होतं माहिती आहे का, त्याचे पाय आहेत ना, लहान मुलांची पाय अशी, किंवा हात जे आहेत असे पेंगडे, असे वाकडे होतात. हां, कळलं का? म्हणजे असे वाकडे पाय तुम्ही बघितलं असाल एखाद्या दिवस, तर ते त्याच्यामुळे होतात. म्हणजे तुमची हाडं जे आहेत ना, मऊ होतात, वाकडे होतात. त्या पुष्पाला पण विटॅमिन डी कमी असेल. ठीक आहे, त्याच्यापासून हाड झालेलं आहे त्या पुष्पामध्ये, आहे ना, त्याचं पण विटॅमिन, त्याला पण डी कमी असणार आहे. कळलं का? तर हे असं आहे. आणि जर मग मोठ्या माणसांमध्ये जर समजा मोठ्या माणसामध्ये स्टेरॉलचं प्रमाण कमी आहे, किंवा ती मोठ्या माणसाला कवळ्या उन्हात जर बसली नाहीत, तर त्यांना ऑस्टिओमालियासी नावाचा एक रोग होतो. ऑस्टिओमालियासी म्हणजेच ते काय, त्यांचे हाडं जे आहे ते मऊ होतात. हाडं मऊ झाले की पटकन तुटतात. माझं थोडं बोट ना, त्या कबड्डी खेळताना माझं बोट थोडं हे असेल ना, हे झालं आहे, फ्रॅक्चर झाले. म्हणजे मला पण ते ऑस्टिओमालियासी रोग झाला वाटतं, किंवा माझ्यामध्ये पण विटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे असं वाटते. कळलं का? हे बघा, हे दिसते का तुम्हाला? हे दिसते का रे पोरांनो? हे दिसते? येस. हे ना, हे म्हणजे हे असं होतं. आता हा याचा आकारच बदलून गेला भाऊचा. हे भाऊ हे भाऊ काय साथ सोडतो काय माहीत, याचा आकार कमी झालेला म्हणजे असा बदललेला आहे. तर एक बार असं माझा हात फ्रॅक्चर व्हायला होतं ना. ठीक आहे, चला लिहा. विटॅमिन डी समजला का रे? कोण ऐकलं व्यवस्थित सांगा बरं.
इकडे लक्ष द्या, बघा थोडं. व्हिडिओ ऑन करा. आणि निर्विका, सर मग ऑस्टिओपोरोसिस काय आहे? तो पण एक विटॅमिन डीच्या अभावी होणारा रोगच आहे. ऑस्टिओमॅलेशिया. समजलं का निर्विका? हो सर. काय रे? विटॅमिन डी चं जितकं पण सांगितलं. जे जे सांगितलं ते सर्व समजलं. हो सर. हे बोर्ड ब्रेक झाले, म्हणजे लवकर झालं ते. याला थोडा आता हे कोणतं झालं असेल मग? सर ते काय म्हणतात त्याला? ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात आलं लक्षात. निर्विकाला समजलं म्हणजे कुणालाच नाही समजलं. ठीक आहे. बरोबर निर्विका? निर्विकाला समजलं म्हणजे बाकी कुणाला समजलं नाही, असं आपण समजूया आता. का निर्विकाला समजलं म्हणजे सगळ्यांना समजलं? आणखी कोण आहे? काल तू पण होती ना अद्या? लगेच गेली. हो सर, लास्ट मध्ये होती जेव्हा तुम्ही होमवर्क देत होते ना तेव्हा. आणि ती ही पण होती आणि ती लगेच गेली ती. ठीक आहे, चलो कोई बात नाही. लिहा, विटॅमिन डी लिहून घेऊया. सर विटॅमिन डी ला दुसरं नाव काय? कॅल्सिफेरॉल. लिहा, लिहून घ्या, लिहून देणार आहे ना. लिहा, स्टार करून लिहा. लिहिले तुम्ही? विटॅमिन डी लिहिले ना? विसरायचं नाही. लिहा. लिहा. इट्स नन ॲज कॅल्सिफेरॉल. इट्स, अरे कैसा लिख रहा हूँ मैं? It's known as calciferol. कॅल्सिफेरॉलला हायलाईट करायचं. दुसरा एरो टाकून लिहा. डेली नीड दररोजची गरज. 5 to 10 ग्रॅम मायक्रोग्रॅम सर 5 to 10 च्या नंतर काय? मायक्रोग्रॅम. ठीक आहे. लिहा सोर्सेस. दुसरा एरो करून. सोर्सेस म्हणजे काय रे? म्हणजे त्याच्याने आपल्याला ते भेटू शकेल. हा, कशापासून भेटतं ते सोर्स? त्याच्यामध्ये काय काय भेटतं? कशापासून भेटतं? जसं आता सांगितलं तुम्हाला, विटॅमिन सी सांगितलं ना. सोर्सेस सांगितले कशापासून? मँगो वगैरे, सायट्रस जी फ्रुट्स आहे त्याच्यापासून. सोर्सेस काय झालं मग? ते सायट्रस फ्रूट. सनलाईट पण असू शकते ना? हो, सनलाईट पण असू शकतं, पण मग दुसरे पण काही आहेत ना, दुसऱ्यापासून पण भेटतं ना. जसं की लिहा, फिश लिव्हर ऑइल. फिश लिव्हर ऑइल. मिल्क. एग. लिहा मिल्क. सर फिश लिव्हर ऑइल म्हणजे?
माशांचं ऑइल असतं. माशापासून ऑइल भेटतं की नाही? भेटतं. माशा ऑइली असतात. मासे ऑइली असतात. माशांपासून पण ऑइल भेटतं. फिश लिव्हर ऑइल म्हणतात त्याला. ते चिकन असतात ते ना ऑइल राहतं. हा यस यस बेटा यस. लिहा दुसरं आता. दुसरा एरो करून लिहा. मराठीत लिहा. त्वचेत असणारे स्टेरॉल STEROL स्टेरॉल हे प्रथिन त्वचेत असणारे स्टेरॉल हे प्रथिन. झालं रे. प्रथिन अल्ट्रा व्हायोलेट सनलाइट पासून विटॅमिन डी बनवते. राहील का लक्षात? पुन्हा कुणाच्या लक्षात राहील? विटॅमिन डी बनवते. अरे राहील का लक्षात? नाही. हो सर. स्टेरॉलला हायलाइट करायचं. स्टेरॉल विटॅमिन जो प्रोटीन आहे ना तो लक्षात ठेवायचा व्यवस्थित. लिहा. डिफिशियन्सी म्हणजे काय? त्यांचा प्रमाण जर कमी झालं तर किंवा त्याचा अभाव असला तर. DEFICIENCY म्हणजे सर त्यांच्यापासून होणारे डिजीजेस ना? त्यांच्या अभावी, त्यांच्यापासून नाही, ते नाही भेटले तर डिफिशियन्सी म्हणजे काय? ते नाही भेटले तर. ते नाही म्हणजे कोण? विटॅमिन डी नाही भेटलं तर डिफिशियन्सी. रिकेट्स इन चिल्ड्रन. रिकेट्स RIC. रॉकेट लिहू नका. रिकेट लिहा. रिकेट्स इन चिल्ड्रन मध्ये कोणता होते? रिकेट्स. अँड ओस्टिओमायलेसिया इन अडल्ट. ओस्टिओमायलेसिया. MALACIA मॅलेसिया इन अडल्ट. अडल्ट म्हणजे कोण? मोठे माणसं. तरुण नाही म्हणता येईल. जास्त तरुणपेक्षा जास्त. ओस्टिओमॅलेसिया या रिकेटला काय करायचं? हायलाइट करायचं आणि ओस्टिओमॅलेसियाला हायलाइट करायचं.
झालं. ओस्टिओमॅलेशिया लक्षात राहील का स्पेलिंग. ओस्टिओमॅलेशियाची स्पेलिंग विसरायचं आणि माझ्याकडून 100 रुपये घ्यायचे. ओस्टिओमॅलेशिया कोण कोण विसरू शकते सांगा. कोण कोण विसरू शकते. ओस्टिओमॅलेशिया इन अडल्ट मीच विसरू शकतो. ओस्टिओमॅलेशिया ओस्टिओमॅलेशिया. निर्विका काय सर? ऑफर आली. ऑफर आली आपल्याकडे. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा रे. ओस्टिओमॅलेशिया हा याची स्पेलिंग विसरायचं आणि 100 रुपये घ्यायचे. कोण विसरू शकते. निर्विक ऑफर आली. कोण विसरू शकते सांगा. भाग्योदय तू विसरशील का. विसरल नाही सर. सांग बरं. OSTEMALI. अरे 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 क्या हो गया भाई. नाही आज पाठ करायचं आणि उद्या विसरायचं आहे ते. सर मी सांगू. हा हा हा. OSTEOMALACIA ऑस्टिओमॅलेशिया. ओस्टिओमॅलेशिया हा तू सांग. सर मी सांगू. मोठे आवाज नाही जाऊ दे ना. ओस्टिओमॅलेशिया ओके. OSTEOMALASIA. हो रे यार. निर्विकाला 100 रुपये द्यावं लागतील मला म्हणून चुकली. निर्विका 100 रुपये पाठवावं लागतील. पण ते उद्या विसरलं तर. ओस्टिओमॅलेशियाची स्पेलिंग जो विसरेल त्याला किती रुपये भेटतील निर्विका. 100. ओस्टिओमॅलेशिया ठीक आहे. व्हिडिओ बंद करा. हा काय लिहिले आपण झालं का. ठीक आहे झालं. आता विटॅमिन ई पोरांनो. आता विटॅमिन ई. ह्या विटॅमिन ई बद्दल थोडी माहिती सांगतो. लिहा. स्टार करून लिहून घेतलं तरी चालते तुम्ही. आपल्याला मिनरल पण घ्यायचं होतं आज पण नाही होणार वाटतं. पोरांनो हे विटॅमिन ई जे आहे ना याला एक इंग्लिशमध्ये नाव आहे किंवा सायंटिफिक नेम आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल ई फेरॉल विटॅमिन ई टोकोफेरॉल. ठीक आहे. टोकोफेरॉल त्याची स्पेलिंग अशी पण असते. दोन्ही पण चालते. टोकोफेरॉल. ह्या विटॅमिन ईचं नाव काय. टोको ई ई ई ई फॉर आईज. आईजने आपण काय करतो टोकतो. अरे काय करतो काय करतो टोकतो. बरोबर आहे ना निर्विका. आणि म्हणून हा आईजने काय करतो टोकतो म्हणजे पाहतो रे. टोकणे म्हणजे काय करणे पाहणे. हां म्हणजे आम्ही लहानपणी होतो ना. आता टोकणे म्हणजे काय होतं माहिती आहे का.
समजा आता एखादा काहीतरी चॉकलेट खातोय आणि तो आपल्याला देत नाही, पण त्याच्याकडे पाहणे त्याला आम्ही लहानपणी म्हणायचो टोकतो. पण ते म्हणजे टोकतो म्हणजे पाहतोच तो पण. अरे बरोबर आहे का? तर हे विटॅमिन ई फॉर म्हणतात ना काही टोकोफेरॉल. मोबाईल टकलावून बघतो. हां, टक लावून तर टोकोफेरॉल. विटॅमिन ईला टोकोफेरॉल म्हणतात. आणि पोरांनो बरं का, हे विटॅमिन ई जर तुम्हाला कमी प्रमाणात भेटलं, बरं का, कमी प्रमाणात भेटलं तर जे काय म्हणतात त्याला, जर विटॅमिन ई कमी प्रमाणात जर भेटलं ना पोरांनो, होय, तर ती मुलं वगैरे होत नाहीत ना, तर मुलं वगैरे होत नाहीत. म्हणजे पुरुषांना पण किंवा स्त्रींना पण. त्याच्यासाठी म्हणजे समजायचं त्यांच्यामध्ये विटॅमिन ई कमी आहे. ज्या स्त्रीला मुलं होत नाही ना, त्याच्यामध्ये विटॅमिन ई कमी आहे समजायचं. ई राहील का लक्षात? आणि दुसरी गोष्ट, याला आणखी एक नाव आहे, दुसरं एक नाव आहे त्याला, अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट असं एक नाव आहे. अँटीऑक्सिडंट असं दुसरं एक नाव आहे, याला म्हणतात ते अँटीऑक्सिडंट. हे विटॅमिन ई. विटॅमिन ई बद्दलची ही माहिती आहे. दररोज जर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 ग्रॅम विटॅमिन ई आपल्याला खावं लागतं. कुठून भेटतं हे विटॅमिन? जेवढं जास्त खाल ना तेवढं चांगलं असतं हे विटॅमिन ई. विटॅमिन ई तुम्हाला जेवढ्या जास्त प्रमाणात घ्याल ना चांगलं असतं. बाकीचे काही विटॅमिन ई आहेत, ई वगैरे आहेत, दुसरे आहेत, ते जास्त घेतलं तर रोग पण होतो, दुसराही रोग होतो. पण हे विटॅमिन ई असे, हे किती जरी खाल्लं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. म्हणून काय तर वनस्पती ऑइल म्हणजे जे आहेत वनस्पती ऑइल जे आहेत, तर ते विटॅमिन ईचे सोर्सेस आहेत. ठीक आहे, लिहा. विटॅमिन स्टार करा. समृद्धी. समृद्धी नाही, काय सर? समृद्धी नाही, आहे सर. का नाही बोलत आहे ती? सर ती वॉशरूमला गेली. इट्स नन ॲज काय म्हणतात रे विटॅमिन ई ला? आली. टोकोफेरॉल. काय म्हणतात? टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. एफ लिहायचं का पी लिहायचं? पी लिहा. PHEROL दोन्ही लिहिलं चालते, पण फी इथे दिले फेरॉल तेच लिहा. टोकोफेरॉल. आईजने आपण काय करतो? टोको. लिहा. सोर्सेस. इट्स नन ॲज टोकोफेरॉल. राहील ना लक्षात? टोकोफेरॉल. स्टार करून दुसरा एरो करून लिहा. सोर्स. सर टोकोफेरॉलला हायलाइट करायचं का? हो, हायलाइट करायचं. सोर्सेस. व्हेजिटेबल ऑइल्स. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. हे ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाता की नाही रे तुम्ही? काही काही लोक नाही खात. पालेभाजी. हां, नाही खात. पालकची भाजी नाही खात, मेथी नाही खात. तर मी खात. ठीक आहे. आणखी आणखी एक हे लिहा स्टार करून.
इट्स अनदर नेम इज याचं आणखी एक नाव आहे. काय रे आणखी एक नाव? इट्स अनदर नेम इज अँटी ऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट. ठीक आहे. सर अँटीऑक्सिडेंटला हायलाइट ना. यस. ठीक आहे. लिहा आता दुसरं शेवटचं आपला विटॅमिन लिहा. काय रे? विटॅमिन के. पोरांना हे विटॅमिन 5-6 जे आहेत ना, एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला. लोकांना एवढं पण माहीत राहत नाही बरं का. होय, त्यांना विटॅमिन राहतात हेही माहीत राहत नाही. त्यांना वाटते फक्त भाकर भाजीच असते. विटॅमिन म्हणलं तर ड्रायफ्रूट खायचे. हां, विटॅमिन के. आपलं ब्लड गोठण्यासाठी ह्या विटॅमिन केचा उपयोग होतो पोरांनो. आला का लक्षात? म्हणजे काय करण्यासाठी? हां, म्हणजे थोडं लागलं की लगेच ब्लड नाही निघत. जर ब्लड जर गोठलं नाही ना, तर ते लगेच लागलं तर लगेच काय होणार नाही, असं गोठलं जाते. गोठलं तर म्हणजे लगेच ब्लड बाहेर येत नाही. रक्त गोठण्याची खूप गरज असते. आणि काय म्हटली तू? हां, सर घोटणे म्हणजे नाही काय आलं. हां, गोठणे. रक्त गोठणे म्हणजे ना, शरीरामध्ये समजा आपलं ब्लड आहे ना, ब्लड तर हे जास्त प्रमाणात जर पातळ झालं ना पोरांनो, समजा तुम्हाला लागलं वगैरे काही लागलं वगैरे तर पटकन बाहेर नाही येत. त्याला म्हणतात गोठलं रक्त. म्हणजे सर ते थोडंसं थिक असतं ना, म्हणजे थोडं थोडं वाढतं, थोडं थोडं मग बाहेर. तो ब्लडला थिक करतो थोडं थोडं. म्हणजे नाही का ते समजा डोक्यात लागलं, डोक्यात असं पहिले भरायला लागतं, मग बाहेर निघतं. ब्लड कोटिंग म्हणतात त्याला. नाही ते झालं म्हणजे समजा हे आता तुम्हाला जर काही लागलं, जर हे ब्लड जर कोटिंग नाही झालं किंवा गोठलं नाही ना, तर सगळं ब्लड तुमचा समजा जर लागलं ते सगळंच बाहेर यायचं. ते गोठलं जाते किंवा त्याच्यामुळं ना आपलं त्याचं काय म्हणतात त्याला, समतोल प्रमाणात राहतं ते, किंवा जखम वगैरे आपली व्यवस्थित भरून येते. बरोबर आहे का? ठीक आहे. आणि सर याच्यामध्ये याला प्लेटलेट्स हेल्प करतात ना. प्लेटलेट काय करतात? हेल्प करतात ना. प्लेटलेट कशाला? याला ओके, गोठण्यासाठी ना, ब्लड कोटिंगसाठी Yes, का sir. का ह्याच्यासाठी, विटॅमिन के साठी, ब्लड क्लोटिंगसाठी. बरोबर आहे. ओके, लिहा. याचं नाव आहे दुसरं एक पोरांनो, फायलोक्विनॉन किंवा फायलोक्विनॉन. लिहून घ्या. इट्स नन ॲज BHYLLO निर्विका गेली. फायलोक्विनॉनची स्पेलिंग विसरायचं आणि उद्या 100 रुपये घ्यायचे. फायलो त्याचे 2 तुकडे करायचे. फायलोक्विनॉन. इट्स नन ॲज फायलोक्विनॉन. कशाला? केला, विटॅमिन केला. लिहा. दुसरं एक लिहा, सोर्सेस लिहा.
ॲरो दाखवून लिहा. सोर्सेस, सोर्सेस, हां ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स सगळ्यालाच येते ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. जे खात नाही त्यांनी बघा, कोण खात नाही, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सोयाबीन ऑइल, बस. दुसरं एक ॲरो टाकून लिहा. दुसरे सोयाबीन आहे. दुसरं एक ॲरो टाकून लिहा. डिफिशियन्सी, डिफिशियन्सी, ब्लड कोटिंग, फॉल्टी ब्लड कोटिंग, फॉल्टी. FAUL, ब्लड, प्रोटीन. ठीक आहे. याचं काही दुसरं नाव नाही आहे. सोर्सेस सांगितले ना. बहुत बढ़िया.